श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत परमपावन व श्रेष्ठ असून प्रसादिक आहे. श्रोते हो, त्याचे साधकाने विधीपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा हा ग्रंथ आहे. हा पूर्ण ग्रंथ 40 अध्यायांचा असून या ग्रंथाचे कर्ते धुंडीसूत मालुकवी ह्या नावाने प्रसिद्ध असून ते नरहरी वंशातील श्रेष्ठ असे परमभक्त आहेत. लेखकाने या ग्रंथामध्ये म्हणजे श्रोते हो, मी तुम्हाला जे आज ग्रंथ सुरू करणार आहोत नवनाथ कथासारचा, त्यामध्ये हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये लेखकाने भक्ती व अद्भुत रस परिपूर्ण भरलेला आहे. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. त्यात नवनारायणांचे निमिराज्याशी संवाद झाले आहेत. ते नवनारायण ऋषभदेवाच्या 100 पुत्रापैकी 9 जण श्रेष्ठ असे भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसारच त्यांनी मच्छिंद्र आदी 9 जणांनी कलियुगात अवतार घेतले होते. हा मूळ नवनाथ संप्रदाय श्री दत्तात्रय गुरुपासून निर्माण झाला आहे. तेव्हापासून आजपर्यंत या नवनाथ संप्रदायामध्ये आजही तेजस्वी पुरुषांची उज्ज्वल परंपरा दिसून येते. या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये श्री नवनाथांचे अद्भुत चरित्र वर्णन केलेले आहे. श्रोते हो, आपण आजपासूनच या नवनाथ कथासारांना अध्यायांना प्रारंभ करत आहोत. त्याविषयीचीच ही थोडीशी प्रस्तावना मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे, जेणेकरून आपल्याला नवनाथांविषयी कोणताही प्रश्न पडणार नाही आणि हे जे काही सर्व अध्याय आहेत हे आपल्याला अगदी सविस्तर मराठीमध्ये समजून येतील आणि आपल्याला काहीच प्रश्न मनामध्ये राहणार नाहीत अशी मला पूर्ण खात्री आहे. बऱ्याच जणांना आपण ज्यावेळेस नवनाथ भक्तिसाराचे वाचन केले ओवायांमध्ये त्यावेळेस बऱ्याच जणांना प्रश्न पडले विचित्र, की समजले नाही काही जणांना की ओव्यांमध्ये काय चालले आहे, कधी काय होत आहे, कशा उतार झालेले आहेत, कोणी कोणता उतार घेतलेला आहे, का घेतलेला आहे. तर याविषयीची सविस्तर माहिती इथून पुढील 40 अध्यायांमध्ये आपण अगदी सविस्तर अध्याय पाहणार आहोत. आणि मी दुसरे अजून असे सांगू इच्छितो आपल्याला की आपण जर हे 40 अध्याय संपूर्ण अगदी लक्ष देऊन ऐकले तर आपल्या मनात कोणतेही प्रश्न राहणार नाहीत. त्यासाठीच आपण पुन्हा एकदा या नवनाथ कथासारांवर एक प्रकाश टाकणार आहोत. या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये जे नवनाथांचे अद्भुत चरित्र वर्णन केलेले आहे, तसेच घोर तपश्चर्या, ब्रह्मचर्य, व्रताचे पालन व गुरुनिष्ठा या सर्व सद्गुणाच्या सामर्थ्याने सर्व नवनाथांनी सिद्धी प्राप्त करून घेतली होती. त्या सिद्धीच्या सामर्थ्याने ते अद्भुत असे चमत्कार करीत असत, परंतु त्यांनी त्या सिद्धीचा कुठेही दुरुपयोग केला नाही. स्वतःची कीर्ती, ऐश्वर्य प्राप्ती व्हावी हे कधीही मनात त्यांनी आणले नाही. केवळ त्या सिद्धीचा उपयोग लोककल्याणार्थ हेच ध्येय ठेवून त्यांनी साध्य केले. गुरुकृपा व तपश्चर्येच्या योगाने या सर्व शक्ती व सिद्धी प्राप्त करून घेता येतात हे त्यांनी स्वतःच्या चरित्राने व आचरणाने लोकांना दाखवून दिले. त्यांच्या चरित्र आचरणावरून त्यांची गुरुभक्ती, सेवाभाव, त्याग, व्रत, अन्नदान, उत्तम शिकवण, त्यायोग्य अंगी आलेले अद्भुत सामर्थ्य हे नवनाथांनी आपल्या चरित्रातून आपल्याला दाखवून दिलेले आहे. म्हणून त्यांच्याविषयी लोकांमध्ये आपल्यामध्ये अधिक आकर्षण आढळते. त्यांच्याविषयी बऱ्याच भारतीय भाषांमधून लोककथा रूढ झालेल्या आहेत. नवनाथांच्या चरित्रकथा कोणी एका ग्रंथकाराने रचलेल्या नसून त्या पूर्वीच लोकांमध्ये प्रचलित होत्या, रूढ होत्या. त्या नवनाथांच्या प्रत्यक्ष काळानंतर सुमारे 4-5 शतकांनी या कथा नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये लेखकाने त्या एकत्रित करून ग्रंथकाराने आपल्या कौशल्याने ग्रंथात त्यांची योग्य अशी बांधणी करून एक भक्तिरसपूर्ण असा प्रासादिक व अद्भुत ग्रंथ निर्माण केलेला आहे. त्या योगे प्रत्येक प्रसंगातून काहीतरी अमौलिक गुणांची आपल्याला शिकवण मिळते. म्हणून अशा श्रेष्ठोत्तम ग्रंथाचे मनपूर्वक, भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक आपण जर पारायण केले तर भक्तांच्या म्हणजेच आपल्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होणार आहेत असा विश्वास नक्कीच असायला हवा. गुरुवार अथवा पौर्णिमा किंवा कोणत्याही शुभ दिवस ग्रंथ वाचनासाठी व पूजेसाठी पाहून आपण हा ग्रंथ आरंभ करावा. त्यामुळेच बऱ्याच वेळेस नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आपण शुभ दिवस म्हणजे श्रावण महिन्यामध्ये याचे वाचन करतो. सुचिरभूत होऊन पूर्वेकडे तोंड करून ग्रंथ वाचनासाठी पाटावर किंवा आसनावर बसावे. पुढे चौरंग ठेवून त्यावर श्री दत्तात्रेयांची एखादा फोटो, तस्वीर किंवा एखादा ग्रंथ ठेवावा. चौरंगाभोवती सुरेख रांगोळी काढून उदबत्तीने रंजन लावावी व गणपतीचे स्मरण करून घरातील देवांना व थोर मंडळींना नमस्कार करावा. नंतर ग्रंथाची व श्री दत्तात्रेयांच्या
फोटोची मनोभावे पूजा करावी. पूजा आटोपल्यावर नैवेद्य दाखवावा. नैवेद्यासाठी पेढे, खडीसाखर, दूध, शक्यतो वडे असावेत. समोर विडा, सुपारी ठेवून यथाशक्ती दक्षिणा ठेवावी. तदनंतर श्री दत्तात्रेयाची व ग्रंथाची प्रार्थना करून नमस्कार करावा व पोथी वाचनास प्रारंभ करावा. ग्रंथ वाचन पूर्ण होईपर्यंत समयी अखंड ठेवावी. ग्रंथ वाचन करताना शुचिर्भूत असावे व ब्रह्मचर्य पाळावे. पोथी वाचताना मध्यंतरी उठू नये, अगर कोणाशी बोलू नये. वाचन संपल्यावर प्रतिदिवशी श्री दत्तांची आरती करावी. ग्रंथाच्या पारायण सांगतेसाठी सुवासिनी व ब्राह्मण यांना भोजन घालावे. तसेच देवाला नैवेद्य दाखवून मित्रमंडळी, नातेवाईक, श्रोते मंडळी यांसह प्रसाद घ्यावा. ज्यांना सप्ताह वाचनाकरता वेळ नसेल त्यांनी पवित्र अशा श्रावण महिन्यात संपूर्ण महिना घरी वाचन करावे. काही वेळा 2 अध्याय वाचून पारायण पूर्ण करावे. परंतु ज्यांना त्वरित फळप्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल त्यांनी गाणगापूर, गिरनार, आदुंबर, नरसोबाची वाडी, माहूरगड आदी दत्तस्थानाच्या ठिकाणी पारायण करावे. पारायण संपल्यावर नवनाथांची मनोभावे प्रार्थना करावी, म्हणजे मनोकामना पूर्ण होतील. मात्र त्यासाठी मूळ ग्रंथाचे वाचन करावे. श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ दिव्य अशा चरित्रमय कथांनी सजलेला आहे. परंतु ज्यांना वाचन करण्यास वेळ नाही, वेळ असून वाचन केल्यास कळत नाही, तेव्हा नवनाथांची थोरवी त्यांनाही कळावी म्हणून अनमोल भक्तीचा ठेवा प्रत्येक भक्तजनांकडे असावा. म्हणूनच श्री मालू कवी विरचित या मूळ ग्रंथाच्या आधारे नवनाथ चरित्र व कथा सुबोध मराठी गद्य स्वरूपात नवनाथ कथासार हेच सदर पुष्प त्यांनी निर्मिलेले आहे आणि आपण त्यालाच आजपासून सुरुवात करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अध्याय पहिला अगदी व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत आणि त्याची फलश्रुती श्रोते हो, आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जी आहे मी कोपऱ्यामध्ये आपल्याला लिहित असणार आहे. या अध्यायाच्या श्रवणाने सर्व बाधा आपल्या नाहीशा होणार आहेत. तर अध्याय आपण आता सुरू करणार आहोत. आपल्या जर काही प्रश्न असतील तर आता जर आपला हा पूर्ण अध्याय ऐकून झाल्यानंतर आपण मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. त्याबद्दल काही शंका नाही, त्याचे उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल. अध्याय आपण आता पहिला घेऊया. नवनाथांची अवतार पूर्व कथा. श्री गणेशाय नमः. फार प्राचीन काळी द्वापार युगाचा कालावधी संपून कलियुगाला प्रारंभ झाला होता. कलियुगात लोकांच्या उद्धारासाठी भक्ती हेच साधन उत्तम आहे हे जाणून भक्तीचे महात्म्य वाढविण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी काही नियोजन केले. ते प्रकार करण्यासाठी द्वारकेमध्ये त्यांनी एक विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या महत्त्वाच्या यदू सभेत यादवांकडील श्रेष्ठ ज्येष्ठ मान्यवर निमंत्रित उपस्थित होते. बैठकीच्या त्या मुख्य सभा मंडपात मध्यभागी एक रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण बसले होते. शेजारी उद्धवाचे आसन होते. सभेला सुरुवात होताच निमंत्रित केलेले नवनारायण, ते कोणते तर कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, चमस दुर्मिल व करभंजन यांचे तेथे आगमन झाले. त्यांना पाहता क्षणीच भगवान श्रीकृष्णांनी सुवर्ण सिंहासनावरून उठून समोर जाऊन त्यांना अति गौरवपूर्वक आलिंगन दिले. त्यांना बसविण्यासाठी स्वतःच्या सिंहासनाशेजारी आसन व्यवस्था केली. त्यांचे कुशल विचारले, पूजन केले. याप्रमाणे सर्व प्रारंभिक स्वागत उपचार झाल्यावर नवनारायणांनी आम्हाला का बोलवले असे श्रीकृष्ण भगवानांना विचारले. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगाला प्रारंभ झालेला आहे. आपण सर्वांनी पृथ्वीवर जाऊन अवतार घेऊन कार्यसिद्धी करायची आहे. भगवंताच्या या योजनेला संमती देऊन नवनारायणांनी कोणी, कोठे, कसे व कोणत्या नावाने पृथ्वीवर प्रकट व्हायचे आणि कशा प्रकारचे कार्य करायचे या संदर्भात विचारले. त्याला उत्तर देत श्रीकृष्णदेव म्हणाले की हे विभो, तुम्ही सर्वांनी नवनाथाच्या रूपाने अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करायचा आहे. लोकांना दीक्षा देऊन सन्मार्गाची शिकवण आणि उपदेश करायचा आहे. कवी नारायणाने मच्छिंद्रनाथ होऊन कार्य करायचे आहे, तर हरिनारायणाने त्यांचा शिष्य गोरक्षनाथ व्हायचे आहे. अंतरिक्षाने जालिंदर तर प्रबुद्धाने याचा शिष्य कानिफ व्हायचे आहे. याप्रमाणे पिप्पलायन याने चरपटी, अविर्होत्राने वटसिद्ध नागनाथ, दुर्मिलने भर्तरी, चमसाने रेवन व करभाजनाने गहिनीनाथ
नावाने प्रकट व्हायचे आहे. श्रोते हो, लक्षात घ्या की मी तुम्हाला आत्ता जे 9 नाथ सांगितलेले आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हेच 9 प्रमुख नवनाथ आहेत. आपण जर ऐकले नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो की मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, 5वे चरपटीनाथ, 6वे वटसिद्ध नागनाथ, 7वे भर्तरी, 8वे रेवणनाथ आणि 9वे गहिनीनाथ. हे 9 नाथ आपण कायम लक्षात ठेवावे. बऱ्याच जणांना 9 नाथ हे तर माहीत असतात, पण त्यांची नावे विचारल्यानंतर त्यांनाही प्रश्न पडतो आणि ते विचारात पडतात की अरे खरंच कोणते 9 नाथ आहेत. आणि बरेच जण मग मीननाथही सांगतात. तर आपण त्याविषयी वेगळे व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. ते का नवनाथांमध्ये नाही आहेत आणि हे जे 9 नवनाथ आहेत हेच प्रमुख नवनाथ आहेत. तुमच्याप्रमाणे इतर ऋषी, देव व भक्तश्रेष्ठ ही अवतार घेऊन तुमच्या कार्यास हातभार लावतील असे कृष्णांनीच नवनारायणांना पुढे सांगितले. तसेच वाल्मिकी हे तुलसीदास होणार आहेत, शुकमुनी कबीर, व्यास हे जयदेव, उद्धव हे नामदेव, जांबुवंत नरहरी, बलराम हे पुंडलिक, हनुमंत रामदास, कुब्जा जनाबाई, भगवान शंकर हे निवृत्तीनाथ, ब्रह्मदेव हे सोपाननाथ, आदिमाया ही मुक्ताबाई आणि मी स्वतः ज्ञानेश्वर या प्रकारे प्रकट होऊन पृथ्वीवर कार्य करणार आहोत. आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. भगवंताचे बोलणे शांतपणे ऐकल्यावर नवनारायणांनी विचारले पुढे की देवा, परंतु आम्ही कशा प्रकारे प्रकट व्हावे याविषयी सविस्तर सांगावे. यावर भगवान म्हणाले की याविषयी सविस्तर माहिती यापूर्वी पराशर ऋषींचा पुत्र व्यासमुनींनी भविष्य पुराणामध्ये दिली आहे. श्रोते हो, भविष्य पुराणामध्ये आपण जर आपण व्हिडिओज पाहिले नसतील तर आपण याविषयी वेगळे सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत की भविष्य पुराणामध्ये सर्व काही लिहून ठेवलेले आहे. कोणी तर पराशर ऋषींचे जे पुत्र होते व्यासमुनी यांनी सर्व भविष्य पुराण लिहिलेले आहे. त्यावरही आपण व्हिडिओज बनवणार आहोत. भविष्य पुराणाचे पुस्तक आपल्याकडे आहे, आपण त्याचे वाचनही करणार आहोत. श्रोते हो, आपल्याला विनंती आहे की आपण जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल 12 मिनिटं होऊन गेल्यानंतरही तर ही फार दुःखाची गोष्ट आहे. आपण चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या परिवाराचे एक सदस्य व्हा. हा जो अध्यात्माचा परिवार आहे हा जर आपण वाढवला तर आम्हालाही एक प्रेरणा मिळत असते. श्रोते हो, आणि बरेच जण असे असतात की व्हिडिओ पाहतात आणि चॅनलला सबस्क्राईब न करता सोडून जातात. तर त्यांनी असे करू नये. आपल्यालाही कोणीतरी वरून पाहत आहे, एक अदृश्य शक्ती आहे जी आपल्या आजूबाजूला कायम असते. आपल्या मनामध्ये आपण कोणतेही छलकपट ठेवू नये, आपल्या मनात काही वाईट विचार आणू नयेत. आपल्याला फक्त एक सबस्क्राईब बटन दाबायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आपण भरपूर सहकार्य श्रोते आम्हाला करू शकता. आता आपल्या मनात आहे, आपला विचार आहे तो करायचे की नाही. आपले मन जर चांगले असेल तर आपण नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाणार नाहीत. बरेच श्रोते आहेत की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आम्हाला तुमच्याकडून एक प्रेरणा मिळत असते श्रोते हो, जर आपण आपल्या चॅनलशी संवाद केला. बरेच श्रोते कमेंटही करतात, त्यांचेही मी आभार मानतो. बोलूया पुढे श्रोते हो की आपण कुठपर्यंत आलतो. भविष्य पुराण. एकदा उपचर वसू आकाशमार्गाने जात असताना उर्वशीला पाहून त्यांचे वीर्य स्खलित झाले. त्याचे 3 भाग झाले व ते 3 ठिकाणी पडले. त्यापैकी 2 भाग यमुना प्रवाहातील द्रोणात व 1 भाग पाण्यात पडला. तो भक्ष्य समजून एका माशाने गिळला. कवी नारायणाने त्या वीर्यात आपला जीवांश समावित करून मत्स्यीच्या पोटातून जन्म घ्यायचा आहे आणि मच्छिंद्र नावाने प्रगट व्हायचे आहे. श्रोते हो, लक्षात घ्या की मच्छिंद्रनाथांचा जन्म जो आहे तो कसा झालेला आहे. उपरीचर वसू आकाशमार्गाने जात असताना उर्वशीला पाहून, उर्वशीत आपल्याला माहीत असेल की स्वर्गातील सुंदर अप्सरा आहे, तिला पाहून त्यांचे वीर्य स्खलित होऊन त्याचे 3 भाग झाले होते व त्यापैकी 2 भाग यमुना प्रवाहातील द्रोणात आणि 1 भाग पाण्यात पडला. पण पाण्यात जो पडला तो भाग माशाने भक्ष्य म्हणून गिळला आणि त्याच आता मत्स्यीच्या पोटातून मच्छिंद्रनाथ जन्म घेणार आहेत आणि मच्छिंद्रनाथ या नावाने ते प्रगट होणार आहेत. पुढे एका देशातील एक ब्राह्मण स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी सूर्यमंत्राने भारलेले भस्म मच्छिंद्र देईल. ते भस्म गोठ्याजवळील गायीच्या शेणाच्या उकिरड्यावर टाकले जाईल आणि हरिनारायणाने त्यात संचार करून गोरक्ष म्हणून प्रकट व्हायचे आहे. श्रोते हो,
याविषयीचे आपण अध्याय त्यावेळी पाहणार आहोत. पण पहिल्या अध्यायामध्ये नवनाथांची जी अवतार पूर्व कथा आहे त्यामध्येच त्यांचे अवतार कसे निर्माण झाले आहेत याविषयीची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पुढे शिवाच्या तिसऱ्या नेत्रातून निघालेल्या प्रलय अग्नीने मदनाला भस्म केले. तोच मदन अग्नीने गिळला आहे, तो तेथे स्थित आहे. जन्मेजयाचा वंशज बृहद्रथ यज्ञ करील, त्या यज्ञकुंडात अग्निपोटातील मदनाचा गर्भ टाकील. त्या गर्भात तत्पूर्वी प्रवेश करून अंतरिक्ष मुनीने जालंधर नावाने प्रकट व्हायचे आहे. पूर्वी सरस्वतीला पाहून मोह झालेल्या ब्रह्मदेवाचे स्खलन झाले. त्यातील काही भाग हिमालयातील एका हत्तीच्या कानात तर काही अंश जमिनीवर पडलेला आहे. त्यावर वाघाचे पाऊल पडले व तेच त्याच्या पायाच्या भेगेत गेले. त्यापासून अग्नीचा जन्म झाला. परंतु हत्तीच्या कानात पडलेला वीर्य अंश अद्याप सुरक्षित आहे. प्रबुद्ध मुनीने त्यात प्रवेश करून कानिप नावाने प्रकट व्हायचे आहे. श्रोते हो, अशा प्रकारे आपण पाहत आहोत की जालिंदरनाथ, कानिपनाथ यांचा जन्म कसा होणार आहे आणि जे गोरक्षनाथ आहेत त्यांचाही जन्म कसा होणार आहे. तर उकिरड्यावर जे भस्म दिले जाणार आहे ते ब्राह्मण स्त्री टाकून देणार आहे उकिरड्यावर आणि त्यातच गोरक्षनाथ जन्म घेणार आहेत. शिवपार्वतीच्या विवाहाच्या प्रसंगी दक्षाच्या प्रासादात उपस्थित असलेल्या निमंत्रितांमध्ये ब्रह्मदेवही होते. पार्वतीचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाचा तिथे वीर्यपात झाला. त्यामुळे लाज वाटून ब्रह्मदेवांनी स्वतःच्या पायानेच ते रगडून नामशेष करण्याचा प्रयत्न केला. तो भाग केरात लोटला गेला. तो केर भगीरथाच्या पाण्यात पडला व प्रवाहाबरोबर वाहत जाऊन कुश नावाच्या बेटात अडकला. पिप्पलायनने त्यात संचार करून चरपटी नावाने प्रसिद्ध व्हायचे आहे. फार पूर्वी विधीच्या वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या वीर्याचा काही अंश विविध ठिकाणी पडला. त्यापासून अद्याप जीवांची निर्मिती व्हायची आहे. त्यातला काही अंश एका सर्पिणीने भक्ष्य समजून गिळला. जन्मेजयाने केलेल्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी सर्व सर्पाची आहुती दिली. पण ह्या सर्पिणीच्या पोटात ब्रह्मबीज असल्याचे जाणून अस्तिक ऋषींनी एका वडाच्या झाडाच्या डोलीत तिला लपवून ठेवले. 9 महिन्यांनी डोलीत एक अंडे टाकून ती निघून गेली. अविरहोत्र नारायणाने त्यात प्रवेश करून वटसिद्ध नागनाथ नावाने प्रख्यात व्हायचे आहे. सूर्य आकाशातून भ्रमण करीत असताना उर्वशीला पाहून त्याचे तेज पृथ्वीवर पडले. त्याचे 2 भाग झाले. त्यातील एक भाग घटात पडला असून अगस्तीचा जन्म झाला व दुसरा कौलिक ऋषीच्या अंगणातील भिक्षापात्रात पडला. तो त्यांनी सांभाळून ठेवला. दुर्मिळ मुनींनी त्यात प्रवेश करून भर्तरी नावाने प्रकट व्हायचे आहे. ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही भाग रेवा नदीच्या काठावर वाळूत अद्याप पडून आहे. चमस नारायणाने त्यात प्रवेश करून रेवनसिद्ध म्हणून प्रकट व्हायचे आहे. गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करील. मंत्रशक्तीने विष्णुवर्यास आवाहन करील. तेव्हा करभाजन नारायणाने पुतळ्यात प्रवेश करून गहिनी म्हणून प्रकट व्हायचे आहे. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व गोष्टींचे स्फटिकरण केले. त्यामुळे नवनारायणांचे समाधान झाले. श्रीकृष्णाच्या मुखातून झालेल्या भविष्यातील कर्मकथन ऐकून त्यांनी आनंदाने भगवंताला नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला आणि मदरांचल पर्वतावर गेले. तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ निबिड गुहामध्ये योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची ते प्रतीक्षा करू लागले. काही काळानंतर ठरल्याप्रमाणे शुक्राचार्यासह आपल्या कार्यासाठी प्रगट झाले. त्यांचेच लीला चरित्र श्रोते हो या ग्रंथात आपल्याला सविस्तर दिले गेलेले आहे. श्रोते हो, दुसरीकडे भगवान शंकरांचा पर्वतीस काय उपदेश आहे ते आपण पाहूया. एके दिवशी कैलास पर्वतावर श्री भगवान शंकर व पार्वती सुखात बसले होते. त्यावेळेस पार्वतीने शंकर ध्यानातून उठल्यावर त्यांची पूजा करून त्यांना विचारले की स्वामी, आपण नित्य नेमाने जी ध्यान जपाची उपासना करता त्या मंत्रांनी मला दीक्षा देऊन माझ्यावर अनुग्रह करावा. शंकरांनी ही विनंती मान्य केली. परंतु या कामासाठी शुद्ध निवांत जागा पाहिजे म्हणून दोघे नंदीवर बसून यमुना तीरावर आले. तेथे शंकरांनी पार्वतीला एका विशाल वृक्षाच्या गर्द सावलीत बसून अद्वैताचा बोध करून संजीवनी मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे पार्वतीच्या अंतःकरणातील तळमळ नाहीशी होऊन तिला पूर्ण सुखाचा प्रत्यय आला.
तिने कृतार्थ भावगाने भगवान शंकरांना वंदन केले. तेव्हा शंकरांनी विचारले, मी दिलेला उपदेश समजला का? काय समजले ते सांग. पार्वती काही बोलणार तोच यमुना जळातून आवाज आला, तू आणि मी असा दुजा भाव राहिला नाही. या सर्व सृष्टीमध्ये एकमात्र सनातन तत्व व्यापून उरले आहे. नाव, रूप, गंध, रंग यांनी विविधता अनुभवास आली तरी विविध अलंकाराच्या ठाई एकच असणाऱ्या सोन्याप्रमाणे एकच ब्रह्म आहे. हे ऐकून शिवपार्वतीला नवल वाटले, परंतु शंकरांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की आपल्या अवताराची वेळ आली आहे. हे जाणून कवी नारायणाने यमुना नदीतील मत्सीने जे ब्रह्मतेज गिळले होते त्या तेजात जीवरूपाने प्रवेश करून गर्भवास स्वीकारला व तो गर्भ तिच्या पोटात वाढला आहे. हा मत्सीच्या पोटातील कवी नारायणाचा आवाज आहे. शंकर म्हणाले, हे कवी नारायण, मी आज पार्वतीस केलेला उपदेश भाग्याने तुला प्राप्त झाला आहे. याचे नित्य स्मरण ठेवून बद्रिकाश्रमात तिथे ये. तेथे मी तुला दत्तात्रेयांकडून उपदेश करून दर्शन देईल. असे बोलून श्री शंकर पार्वतीसह कैलासावर निघून गेले. श्रोते हो, मच्छिंद्राचा जन्म, बालपण आणि तपश्चर्या याविषयीची माहिती पाहूया. मच्छिंद्रनाथ मत्सीच्या पोटात श्री शंकरांनी केलेल्या उपदेशाचे चिंतन मनन पठन करीत होते. अशा रीतीने योग्य कालावधी येताच ते अंडे यमुना तीरावरील वाळूत टाकून मत्सी पाण्यात निघून गेली. काही दिवसांनी भक्ष्याच्या शोधासाठी तेथे बगड्यांचा थवा आला व त्यांनी भक्ष्य समजून ते अंड चोचीने फोडले. त्यात एक तेजस्वी मानवी बालक होते. सूर्याच्या प्रखर उन्हाच्या चटक्यांनी हैराण होऊन ते रडू लागले. त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे घाबरून बगडे उडून गेले. काही वेळात कामिक नावाचा कोळी मासे पकडण्यासाठी तेथे आला असता त्याने ते बालक पाहिले. याला घरी घेऊन जावे की एकट्यालाच इथे सोडावे अशी मनाची द्विधावस्था तेथे त्याची झाली होती. त्याला सोडून जाणारा कोणी दिसतो का हे तो शोधत बाजूबाजूला बघू लागला. एकट्याला सोडून जाण्याचा त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे कामिक संभ्रमित झाला. तोच आकाशवाणी ऐकू आली, हे कामिका, हे दिव्य बालक कवी नारायण असून लोककल्याणासाठी मत्सीच्या पोटातून प्रकट झाले आहे. याला तू घरी घेऊन जा, त्याचा नीट सांभाळ कर, त्याचे नाव मच्छिंद्र ठेव आणि याबद्दल काही शंका घेऊ नकोस. हे ऐकून कामिक कोळ्याला आनंद झाला. त्याने त्या बालकाला चटकन उचलून छातीशी प्रेमाने धरले, घरी नेले, बायकोच्या स्वाधीन केले. तिला यमुनाकाठी घडलेली सर्व हकीकत सांगितली व म्हणाला, हे बालक आपल्याला सर्वश्रेष्ठ ईश्वराने दिले आहे. त्याचे संगोपन तू मनपूर्वक करून त्याच्या पत्नीने शारदोत्वाने त्या बालकाला छातीशी धरले. मातृसुलभ वात्सल्याने प्रेम पाना तिला फुटला. तिने त्या नवजात बालकास स्तनपान करविले. त्याला कौतुकाने नाहू माखू घालून पाळण्यात झोपविले. दोघेही पती पत्नी त्याला मच्छिंद्र नावाने हाक मारू लागले. त्या उभयंतांनाही मुलबाळ नव्हतेच. मच्छिंद्राच्या लाभामुळे ही उणीव त्यांची नाहीशी झाली. अत्यंत प्रेमाने, कौतुकाने, काळजीपूर्वक मच्छिंद्राचे लालन पालन तिथे होऊ लागले. अशा प्रकारे मच्छिंद्र बघता बघता श्रोते हो 5 वर्षांचा झाला आणि एके दिवशी कामिकाने नदीवर जाताना मच्छिंद्राला बरोबर घेतले. त्याला काठावर बसून, मी मासे पकडतो आणि वाळूत फेकतो, तू वाळूत फेकलेले मासे गोळा करून टोपलीत भर, असे सांगून तो नदीच्या प्रवाहात जाळे घेऊन शिरला. जाळ्यात पकडलेले मासे काठावर आणून टाकू लागला. परंतु त्या माशांची वाळूत टाकल्या होणारी तडफड पाहून मच्छिंद्राचे हृदय कळवळले. त्याला तो आपल्या मातेच्या कुळाचा संहार बघवेना. त्यामुळे आपला पिता काय म्हणेल याचा विचार न करता तडफडणाऱ्या माशांना पुन्हा यमुना जळात सोडण्यास त्याने सुरुवात केली. कामिकाने हे पाहिले. त्याला अतिशय राग आला. रागाच्या भरात त्याने मच्छिंद्रनाथाच्या थोबाडीत दिली व म्हणाला, कार्ट्या, मी एवढ्या कष्टाने मासे पकडतो आणि तू पाण्यात टाकून देतो. असे केल्यावर काय खाशील तू? भीक मागावी लागेल. पुन्हा असे न करण्याची बजावून मारपीट करून कामिक पुन्हा पाण्याच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी गेला. श्रोते हो, हा जो प्रसंग झाला, या प्रसंगामुळे मच्छिंद्र खूप अस्वस्थ झाला. त्याला दुःख झाले. दुसऱ्याला मारून खाण्यापेक्षा भिक्षा मागून खाणे केव्हाही चांगले, तेच करायचे. आता इथे राहायचे नाही असा निश्चय करून तो आपल्या धर्मपित्याची म्हणजेच कामिकाची नजर चुकून तेथून पळत सुटला. फिरत फिरत तो बद्रिकाश्रमास गेला. तेथील रमणीय परिसर पाहून तपश्चर्येसाठी हे स्थान योग्य आहे असा विचार करून त्या शांत निर्मनुष्य तपोभूमीत शारीरिक पीडा सहन करून 12 वर्ष खडतर तपश्चर्या
तेथे मच्छिंद्रनाथांनी केलेली आहे. श्रोतेहो, तपश्चर्येच्या क्लेशामुळे त्यांचा देह क्षीण, अस्थिर, पंजर आणि काष्ठवत झाला. श्रोतेहो, या अध्यायातील सर्वात शेवटचा मुद्दा असा आहे की शंकर आणि दत्तात्रेयांची भेट. बद्रिकाश्रमात घोर वनात मच्छिंद्राची खडतर तपश्चर्या चालू असताना एके दिवशी दत्तात्रेय तेथे आले. त्यांनी बद्रीनाथाच्या शिवालयात जाऊन भगवान शंकरांची स्तुती केली. त्या क्षणी भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी दत्तप्रभूंना आनंदभराने आलिंगन दिले. आदर सत्कार करून क्षेम कुशल विचारले. दत्तात्रेयांनी शंकरांची विचारपूस केली. दत्तात्रेयांनी बद्रिकाश्रमातील रमणीय वनप्रदेश पाहण्याची इच्छा प्रगट केली. तेव्हा शंकर त्यांना घेऊन निघाले आणि मणिकर्णिकेच्या प्रवाहाची दिशा धरून ते दोघे तिथून निघून गेले. श्रोतेहो, पुढील अध्यायामध्ये आपण जे काही पाहणार आहोत ते असे आहे की दत्तप्रभूंचा मच्छिंद्रनाथास काय उपदेश आहे, शाबरी विद्येची निर्मिती कशी झाली, ब्राह्मण स्त्रीस भस्मदान याविषयीची आपण माहिती पुढील अध्यायामध्ये पाहणार आहोत. भेटूया लवकरच पुढील अध्यायामध्ये, अध्याय 2 घेऊन, दत्तप्रभूंचा मच्छिंद्रनाथास उपदेश. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.